नमस्कार मित्रांनो, विदर्भ आयसच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच आता संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब आणि क ची जाहिरात येणार आणि या निमित्तानं आपण या परीक्षेसाठी नक्कीच तयार असायला पाहिजे आणि यासाठीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2024 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडींपैकी महत्त्वाचे चर्चेतील अहवाल आणि महत्त्वाचे निर्देशांक जे आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने फारच महत्त्वाचे आहेत। नक्कीच यावरती आपल्याला प्रश्न असतात, तर म्हणूनच आपण याच्यामध्ये बघणार आहोत। आपला पार्ट 1 आहे हा आपल्या चर्चेतील अहवाल आणि निर्देशांकाचा। तर आपण बघूया एक एक करून की नेमकं काय काय आहे। फारच महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत 2024 मधील। तर यामध्ये पहिलाच अहवाल म्हणजे मानव विकास निर्देशांक, जो फारच महत्त्वाचा असतो। त्यालाच आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 म्हणतो। तर हा नुकताच जाहीर झालेला आहे। जाहीर होण्याची तारीख म्हणजे 13 मार्च 2024 या दिवशी हा अहवाल जाहीर झाला आणि जाहीर करणारी संस्था म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम। तर यासाठीच आपण बघितलं पाहिजे याच्यामध्ये। तर माहितीचा जो आधार आहे याच्यामध्ये हा 2022चा माहितीचा आधार आहे, हे प्रामुख्याने आपण लक्षात ठेवलं पाहिजे। 2022च्या माहितीच्या आधारे हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये आपलं शीर्षक जर बघितलं आपण तर हा जो रिपोर्ट आहे आपला, या रिपोर्टचा हा एक कव्हर पेजेस आपल्याला या ठिकाणी दिसेल। ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2023-24 असा हा रिपोर्ट आहे आणि याचा आपल्याला या ठिकाणी थीमच दिसते, ब्रेकिंग द ग्रिडलॉक अशा प्रकारची थीम आहे। तरी आपण बघितली पाहिजे। समाविष्ट असलेले एकूण देश जे आहेत त्याच्यामध्ये 193 असे देश याच्यामध्ये समाविष्ट आहेत। एवढ्या देशांचा हा अहवाल जाहीर झालेला आहे। तर या अगोदर आपण बघितलं पाहिजे की या अहवालाचे नेमके काय काय निर्देशक आहेत किंवा काय काय आयाम आहेत ते आपण बघूनच यावरती नंतर आपण काही डेटा याच्या संदर्भात बघितला पाहिजे। तत्पूर्वी आपल्याला एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की आता या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या अनुषंगानं आपल्या आता पुण्यामध्ये रिव्हिजन बॅच विदर्भ आयसच्या तर्फे लॉन्च करण्यात आलेली आहे। तर ही बॅच लवकरच सुरू होते 5 जुलै रोजीपासून आणि त्यामध्ये महत्त्वाचा आनंदाची गोष्ट म्हणजे स्वतः सागर सर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास, जो की फारच आपल्या सगळ्यांना आवडीचा असतो आणि सरांच्या माध्यमातून जर आपण शिकत असाल फारच आपल्याला एक आवड असते त्यामध्ये। आधुनिक भारतासह हा इतिहास शिकवला जाणार आहे सरांतर्फे। त्यानंतर अर्थशास्त्र सर शिकवणार आहेत, स्वतः अर्थशास्त्र स्वतः हँड आहेत सरांचं जबरदस्त। त्यानंतर विज्ञानाच्या बाबत सर काही विषय घेत आहेत, त्याच्यामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि मानवी शरीरशास्त्र हे विषय त्यामध्ये सर घेणार आहेत स्वतः। आणि पवन सर जर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर समाज सुधारक घेणार आहेत। त्यानंतर राज्यशास्त्र, पंचायत राज सह घेणार आहेत ते। नंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये ते शिकवणार आहेत। आणि हा माणूस जर तुम्हाला ओळखीचा असेल आणि सध्या व्हिडिओमध्ये जो घेतोय तर हा तोच माणूस आहे, चालू घडामोडीवाला। नाव त्याचं अक्षय आहे आणि खालचे सुद्धा अक्षय सर आहेत, ते रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र घेणार आहेत। जे की या नावाचे 2 लोक हे असा आवाज जरी दिला तरी 10 लोक उभे राहू शकतात, असे हे 2 नाव आहेत। म्हणजे याच्यामध्ये हे नाव आहे एक प्रकारचं अक्षय म्हणून कन्फ्यूज काय होण्याचं कारण नाही। मी अक्षय कोटजावळे आणि हे सर आहेत अक्षय सर, ठीक आहे। तर हे 5 रोज याच्यामध्ये 5 तास बॅच चालणार आहे आणि एकूण 35 दिवसाची बॅच आहे। आणि फारच महत्त्वाची गोष्ट की विदर्भ आयस आपल्याला मार्ग दाखवणारा, आपल्या यशापर्यंत घेऊन जाणारा, यशाचा झेंडा आपल्याला गाळायचा असेल तर नक्कीच विदर्भ आयसची ही रिव्हिजन बॅच आपण जॉईन करायला पाहिजे, जे की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे। ऑफलाईन मोडला आपण शुल्क जर बघितलं तर 3499 रुपये एवढे शुल्क आहे आणि ऑनलाईन मोडमध्ये 2999 एवढं शुल्क ऑनलाईन मोडमध्ये आहे। त्याच्यामुळे आपण दोन्ही ऑप्शन्स त्या ठिकाणी घेऊ शकता आणि जर पुण्यामध्ये असाल तर नक्कीच आपण ही बॅच जॉईन करायला पाहिजे। करंट अफेअर्स मी स्वतः शिकवणार आहे आपल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे निश्चिंत राहण्याची गरज आहे। तर मी व्यवस्थितच तुम्हाला सगळं काही त्यामध्ये घेईल, जे कोणी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असा डेटा असेल तोच आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि नक्कीच परीक्षेला येणार ते सगळं। तर पत्ता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, विदर्भ आयस अकॅडमी, सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, नवी पेठमध्ये आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहे। हे सगळं बघायचं। सकाळी 8 वाजतापासून बॅच सुरू होते। या संदर्भातली काही इतर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर नक्कीच अकॅडमीच्या या क्रमांकावरती संपर्क साधला पाहिजे आपण। तर या संदर्भात बघू आपण मानव विकास निर्देशांकाच्या अहवालाच्या संदर्भात। तर इथे जर बघितलं आपण मानव विकास अहवालाची याची सुरुवातच 1990 मध्ये करण्यात आलेली होती आणि फार तज्ज्ञ लोक म्हणजे याच्यामध्ये सुरुवात करणारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेहबूब उल हक, जे की पाकिस्तानचे अर्थतज्ञ आहेत, आणि भारताचे अर्थतज्ञ अमर्त्य सेन फार महत्त्वपूर्ण अर्थतज्ञ, जे की भारत आणि पाकिस्तानच्या महत्त्वाच्या अर्थतज्ञांनी, जे की देश आपण बघतो या विकसनशील देशांच्या अर्थतज्ञांनी हा अहवाल मांडलेला आहे।
मानवाचा विकास कसा मोजायचा, आपण तर बघत होतो की विकास आपलं उत्पन्न कसं मोजायचं, त्याच्यासाठीचे अनेक पॅरामीटर्स आपल्याकडे GDP सारखे पॅरामीटर्स आहे, परंतु विकास मोजण्याचं असं महत्त्वपूर्ण त्यांनी एक साधन उपलब्ध करून दिलं. या संदर्भामध्ये आपल्याला बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण बघितलं पाहिजे. याच्यामध्ये जाहीर करणारी संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यानंतर यामध्ये 3 निर्देशक विचारात घेतले जात असतात आणि काही आयाम आहेत ते याच्यामध्ये विचारात घेतले जात असतात. 3 निर्देशक हे आपण बघितले पाहिजे. याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातात निर्देशक. आणि याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, जे की आपण शाश्वत विकास उद्दिष्ट ठेवली, जे 2015 ते 2030 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर या 3ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा यामध्ये उल्लेख आहे, पूर्ण टोटली उल्लेख आहेत. आणि याच्यामध्ये जन्माच्या वेळी आयुर्मान जे आहे तर त्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 3 नंबरचा आहे, याचा याच्यामध्ये निर्देशक म्हणून वापर केलेला आहे. त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये ज्ञान, फार महत्वाचं नॉलेज. याच्यासाठी आणखी काही 2 डायमीटर्स या ठिकाणी दिसतात आपल्याला की शालेय शिक्षणाचे अपेक्षित वर्ष. आणि याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4.3 आहे, शिक्षणाच्या संदर्भामध्ये 4 नंबरचा आहे. आणि त्याच्यामध्ये शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष, याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4.4 हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मग सकल राष्ट्रीय उत्पन्न, ग्रॉस नॅशनल इन्कम, याच्यामध्ये आपल्याला बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 8.5 आहे हा. तर याच्यामध्ये काय विचारात घेतलं जातं तर पर कॅपिटा इन्कम. कारण की विकास करायचा म्हटलं तर मानवाचा त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे. जर उत्पन्न वाढेल तरच विकास होईल ना, त्याशिवाय विकास होणार नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर हे डायमेन्शन्स जर बघितले आपण त्याच्यामध्ये विविध काही आयाम सुद्धा आहेत, निर्देशक आहेत, आयाम आहेत, ते आपण याच्यामध्ये एक एक करून बघूया. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डायमेन्शन्स अँड इंडिकेटर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, ते आपण बघितले पाहिजे. आपल्याला दिसतात छोटा मुलगा जो याच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसतो, जन्माच्या वेळी आयुर्मान, याचं जन्माच्या वेळी आयुर्मान बघितलं जातं. नॉलेजचं या ठिकाणी आपल्याला सिम्बॉल्स दिसत आहेत आणि पैसा दिख रहा है भाई, डॉलर में दिख रहा सब, ठीक आहे. तर हे सगळं आहे. तर याच्यामध्ये डायमेन्शन्स जर बघितले आपण तर आताच बघितले, लॉंग अँड हेल्दी लाईफ आपली असली पाहिजे, सगळ्यांना लॉंग लाईफ असली पाहिजे, हेल्दी लाईफ असली पाहिजे, हे आपलं विकासाचं खरं निर्देशक आहे. त्याच्यानंतर नॉलेज, सगळ्यांना शिक्षण हे मिळायलाच पाहिजे, आरोग्य, शिक्षण आणि महत्वाचं म्हणजे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हे फार महत्वाचं आहे. त्याच्याच आधारे आपण मानव विकास झाला असा म्हणता येईल आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला इंडिकेटर्स जे आहेत या ठिकाणी दिसतील. लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ आपल्याला या ठिकाणी दिसतो लॉंग आणि हेल्दी लाईफच्या डायमेन्शन्स मध्ये. त्यानंतर आहे आपल्याला नॉलेजच्या बाबत जर बघितलं आपण तर एक्सपेक्टेड स्कूलिंग म्हणजे हेच की शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष आणि शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष आपल्याला दिलेली आहेत. आणि त्यानंतर डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजेच राहणीमानाचा दर्जा हा कशावरून मोजला जाईल तर GNP पर कॅपिटा इन्कम याच्यावरती या आधारे हा मोजला जातो. आणि यामध्ये जो काही देश व्यवस्थित असेल या 3ही निर्देशकामध्ये तर तो देश नक्कीच उंच पहिल्या स्थानावरती राहील. तर या संदर्भातला आपण कोणकोणते देश पहिल्या स्थानावरती आहे किंवा पहिल्या 5 मध्ये आहेत ते आपल्याला एक एक करून बघायचे आहेत. हे आहेत आपले पहिले 5 देश जे की फार उत्तम कामगिरी या देशांनी केलेली आहे. जो की स्वित्झर्लंड, आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वित्झर्लंड सलग दुसऱ्यांदा हा 2021 नंतर पुन्हा परत हा एक विकसित पहिल्या नंबरला आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये, जो की यांनी सर्वात जास्त विकास आपल्या मानवाचा केलेला, आपल्या देशातल्या मानवाचा विकास केलेला स्वित्झर्लंड मधला, जो की पहिल्याच नंबरला आहे. आणि याचा स्कोर जो आहे हा स्कोर दिला जातो 0 ते 1च्या दरम्यान स्कोर दिला जातो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि याच्यामध्ये आहे याचा 0.967 हा याचा स्कोर आहे. त्याच्यानंतर आहे नॉर्वे. नॉर्वे हा दुसऱ्या क्रमांकाला आहे, नॉर्वेचा स्कोर आहे 0.966 हा त्याचा स्कोर आहे. त्यानंतर आइसलँड. आइसलँड तिसऱ्या क्रमांकाला, आइसलँडचा स्कोर आहे 0.959. त्यानंतर येतो हाँगकाँग, जो की आपल्या आशिया खंडातला देश आहे आणि जो आशिया खंडातला पहिल्या क्रमांकाचा देश आपल्याला याला म्हणता येईल आणि जगामध्ये तो 4थ्या क्रमांकावरती आहे. तर याचा स्कोर आहे 0.956. आणि त्याच्यानंतर आहे डेन्मार्क. डेन्मार्कचा स्कोर आहे आपल्याला दिसतो 0.952 ज्याचा 5वा क्रमांक आहे. तर हे आपले देश आपण लक्षात ठेवले पाहिजे, 5 देश पहिलेचे. आणि आशिया खंडामध्ये पहिल्या क्रमांकाला असलेला जो देश आहे तो आहे हाँगकाँग. या संदर्भात आपण बघितलं पाहिजे. मग मोठ्या अर्थव्यवस्था ज्या आहेत, सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था झाल्या त्यापैकी पहिल्या 4 अर्थव्यवस्था कोणत्या, त्यांचं स्थान काय आपण थोडं बघूया किंवा यांचा स्कोर काय आहे. USA चा जो स्कोर आहे, USA चा स्कोर आहे 0.9
0.927 या ठिकाणी पॉईंट राहिला आहे, तो 0 लिहायचा. त्यानंतर आहे युकेचा 0.889 असा स्कोअर आहे युकेचा. जपानचा स्कोअर आहे 0.878. त्यानंतर आहे रशियाचा स्कोअर आहे 0.821. हे आपण थोडं बघितलं पाहिजे व्यवस्थित. हे म्हणजे विकसित राष्ट्र आणि विकसित मोठ्या अर्थव्यवस्था आहेत या सगळ्या. त्यानंतर शेवटचे 2 देश आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेवटचे 2 देश कोण राहणार? दक्षिण सुदान आणि त्याच्यानंतर सोमालिया. फार गरीब राष्ट्र आहेत, ज्यांचं म्हणजे अगदी तर चोऱ्या त्यांना कराव्या लागतात, चाचीगिरी त्यांना करावी लागते समुद्राच्या मार्गाने. त्याच्यामुळे इतकी फार गरिबीची परिस्थिती त्यांची कायम असते. त्या संदर्भात आपण बघितलं पाहिजे. हा डेटा थोडा आपण लक्षात ठेवायलाच पाहिजे आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने. त्यानंतर पुढचा बघूया आपण भारताच्या स्थितीच्या संदर्भात काही बघूया. HDIचा 2024चा अहवाल काय आहे. भारताचं मूल्य आहे ह्याच्यामध्ये 0.644. भारताचं मूल्य हा भारताचा 2018चा मॅप आहे, आपल्याला दिसून येतो या ठिकाणी. जो स्कोअर आहे 0.750च्या वरती असलेले जे राज्य आहेत भारतामधले, तर ते देश आहे, राज्य आहे, त्यामध्ये केरला दिसून येतो आपल्याला, फार डार्क मध्ये जे दाखवलेलं आहे केरला. त्यानंतर इथे गोवा दिसून येतो. हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. तर आता भारताची जागतिक क्रमवारी जी आहे ती 134वा क्रमांक भारताचा आहे. फार सुधारणा झालेली आहे भारताच्या भारताच्या क्रमांकामध्ये सुधारणा झालेली दिसून येते आपल्याला. आणि HDI मूल्य जे आपलं 0.644 असं आपलं मूल्य आहे. श्रेणी जे आहे आपली, ही श्रेणी दिली जात असते. त्या श्रेणीच्या संदर्भात आपण बघायचं राहिलं, ही श्रेणी बघूया आपण थोडं एक महत्वाचं. या ठिकाणी श्रेणी आपल्याला दिलेली आहे. ही श्रेणी दिली जात असते 0.800च्या वरती जर एखाद्या देशाचा स्कोअर असेल तर त्याला व्हेरी हाय ह्युमन डेव्हलपमेंट या देशाच्या गटांमध्ये त्याला टाकलं जातं. जास्त विकास, अत्यंत जास्त विकसित असलेले हे देश असतील. त्यानंतर 0.700 ते 0.799 इथपर्यंत असलेले, या दरम्यान असलेले जे देश आहेत त्यांना आपण हाय ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये टाकतो. व्हेरी हाय, त्याच्यानंतर हाय आणि त्याच्यानंतर 0.550 आणि 0.699 याच्यामध्ये मीडियम ह्युमन डेव्हलपमेंट वाले देश असतात, ज्यामध्ये आपण हम भारतीय है, हम इंडियन है इसमें, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बिलो 0.550 याच्यामध्ये लो ह्युमन डेव्हलपमेंट जे देश आहेत, ज्या ठिकाणी फारच कमी विकास झालेला, असे देश या गटामध्ये येतात. तर आपल्याला याच्यावरती सुद्धा प्रश्न या अगोदर आलेले आहेत, त्यामुळे आपण हे बघितलं पाहिजे. तर या अनुषंगाने आपण पुढचा आपला बघूया. तर याच्यामध्ये गटामध्ये आपण बघतो की आपला जे स्थान आहे, आपलं स्थान हे मध्यम मानव विकास गटामध्ये स्थान आहे, जो की 0.70 ते 0.799 या दरम्यान आपण असतो. तर त्यानंतर 1990 ते 2022 दरम्यान देशाचा जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे याच्या मूल्यामध्ये 48.4% एवढा आपला या ठिकाणी वाढ झालेली आहे. 48.4% एक दिसून येतं आपल्याला. म्हणजे बघा 1990 ते 2022 हा LPGचा काळ आपल्याला दिसून येतो. 1992 या काळात सुद्धा इथून आपण LPG हे धोरण आपलं स्वीकारलं, ज्याला आपण खाऊच्या धोरण म्हणतो, हे धोरण स्वीकारलं आणि इथून आपला विकास फार ट्रिमेंडस मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेला दिसून येतो. आणि 90 पासून तर हा HDI सुरूच झालेला आहे. HDI सुरूच झालेला आहे 1990 ते 2022 पर्यंतचं 48.4% आपली वाढ, इतकी सुधारणा आपण व्यवस्थित केलेली आहे. त्यानंतर 1990 ते मध्ये आपण 0.43 एवढा आपला स्कोअर होता. 0.434 एवढा स्कोअर होता. 2022 मध्ये तो स्कोअर बघा फारच मोठा वाढलेला आहे. 4.644 एवढा आपला स्कोअर झालेला आहे. 0.644 हा आपला सध्याचा स्कोअर आहे 2024च्या अहवालामधला, जो की 2022च्या आधारे दिलेला आहे. त्यानंतर मागील वर्षातील स्थिती जर बघितली आपण तर आपल्या सगळ्यांमध्ये 2021-22 मधली स्थिती 135व्या क्रमांकावरती होतो आपण. आणि मूल्य जे होतं आपलं तर 0.433 एवढंच मूल्य होतं आपलं. आणि याच्यामध्ये 10 अंकांनी आपण फार वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये, असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला विकसित जर बघितलं आपण तर केरला आणि आपल्याला गोवा फार विकसित झालेले दिसून येतात. तिथे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यांचा फार विकास चांगला आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्यावरून पुढे जर बघितलं आपण तर विविध निर्देशांकामध्ये भारताची कामगिरी काय आहे ते सुद्धा बघूया. फार विविध डायमेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये. मग 3 जे आपले इंडिकेटर्स आहेत ते आपण इंडिकेटर्स बघूया. भारताचे जन्माचे आयुर्मान जे आहे, हे भारताचं जन्माचं आयुर्मान 2021 मध्ये जर बघितलं आपण तर
67.2 वर्षावरून आता 2022 मध्ये ते वाढलेलं आहे 67.7 वर्ष इथपर्यंत भारतीयांच्या आयुर्मानामध्ये वाढ झालेली आहे. हे आपण बघितलं पाहिजे. भारतीयांच्या आयुर्मानामध्ये वाढ झालेली आहे 67.7 वर्ष. कारण की आरोग्याच्या सुविधा आपण फारच मोठ्या प्रमाणात वाढवलेल्या आहेत. कोविडच्या काळामध्ये आपल्याला दणका बसला खूप मोठा, परंतु आपण फारच त्याच्यामधून सावरलो आणि आपण आरोग्याच्या सुविधा आपल्याला सुधारलेल्या आहेत. आपल्या बरेच गव्हर्नमेंट हॉस्पिटल जर बघितले आपण तर फारच छान सुविधा आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर 2 नंबरचं पॉईंट शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्ष जर बघितली आपण तर याच्यामध्ये दिसून येतं 11.9 वर्ष ते 12.6 वर्ष एवढं आपलं हे आहे अपेक्षित शालेय वर्ष. अपेक्षित शालेय वर्ष आहे ते एवढी वर्ष आहेत. 11.9 ते 12.6 वर्षात एवढे वर्षापर्यंत आपले विद्यार्थी शिकत असतात. त्यांचं आयुष्य म्हणजे सरासरी आपण काढतोय आणि एकूण जर बघितलं आपण तर 5.88% एवढी आपली वाढ झालेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आहे एकूण यामुळे 18 स्थानांची सुधारणा आपल्याला याच्यामध्ये झालेली दिसून येत आहे. त्यानंतर शालेय शिक्षणाची सरासरी वर्ष जर बघितली आपण सरासरी वर्ष आहे 6.6 वर्ष एवढीच आपली वर्ष आपली विद्यार्थी शिकतात सरासरी वर्ष. अपेक्षित शालेय शिक्षणाची वर्ष आहेत आपली 11.9 ते 12.6 वर्ष एवढी. आणि त्यानंतर दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल इन्कम जर बघितलं आपण तर आपला आहे $6,951 एवढं पर कॅपिटा इन्कम आहे. प्रत्येकाच्या वाट्याला $6,951 एवढे वाट्याला येत असतात दर वर्षामध्ये. आणि यामध्ये पूर्वीचं जर बघितलं आपण तर $6,542 एवढं आपलं उत्पन्न होतं पूर्वीचं पर कॅपिटा इन्कम. सगळ्यांचं उत्पन्न पकडलं एका जागी आणलं आणि त्याला लोकसंख्येने भागलं आपण आणि एकूण उत्पन्न याच्यामध्ये आपल्याला पर कॅपिटा इन्कम आपलं मिळत असतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सोबत आणखी एक इंडेक्स जाहीर केला जातो जो स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भात असतो. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषाची समानता आहे का हे आपण बघतो आणि आपल्या ठिकाणी पुरुष दिसतो आणि इकडे महिला दिसते. यांचं पारडं सरळ दाखवलं आपल्याला. हे पारडं फार वेगळं आहे. इकडे झुकलेलं आहे हे फार मोठं पारडं आणि याच्यामध्ये आपल्याला सारखं दाखवलं गेलं आहे. तर आपल्याला समानता निर्माण करायची आहे. बिकॉज ऑफ सगळी लोक ही समान आहे. आपण मुळात भेद का करतो हेच कळत नाही. ती स्त्री हा पुरुष किंवा तो त्या जातीचा तो या धर्माचा यामुळेच आपण सगळे मागे आहोत किंवा आपला हा क्रमांक फार मागे आहे असं दिसून येतो. 134वा क्रमांक आपला आहे. जोक नाही आहे. फारच कमी आहे. फार वाईट स्थिती आपल्या देशामध्ये आहे असं आपल्याला लक्षात येतं. महिलांच्या बाबत आपण बघतो महाराष्ट्र शासनाने नुकतेच आता दर महिन्याला महिलांना 1500 रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. 1500 रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. काय साध्य करणार आहोत आपण याच्यामधनं? महिलांचा विकास होईल का की महिलांना हाच पैसा एज्युकेशन वरती खर्च करायला हवा हे आपण बघितलं पाहिजे. त्यांना एज्युकेशन मध्ये जर खर्च करावा लागत असेल तर त्या शिक्षण का घेतील? मग हे आपल्याला लक्षात येत आहे की मग हा जे 1500 रुपये आपण खर्च करतोय महिन्याला देतोय हे आपण विचार करायला पाहिजे. तर महाराष्ट्र शासनाने नुकतेच 1500 रुपये त्यांना जाहीर केलं दर महिन्याला. फारच चांगलीच गोष्ट आहे. तर आम्ही पुरुष मंडळी त्याचं स्वागत करतो या सगळ्या गोष्टीचं. तर भारताचा लैंगिक असमानता निर्देशांक ज्याला आपण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स म्हणतो तो 2022चा आहे. ठीक आहे. तर याची सुरुवातच 2010 पासून याची सुरुवात झालेली होती. ज्या निमित्तानं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो होता आपला हा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 1990 मध्ये आपण सुरू केलेला होता आणि याला एकूण 20 वर्ष पूर्ण झालेली होती. या निमित्तानं आपण हा सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. त्याला आपण जेंडर गॅप रिपोर्ट जो आहे तर तो जेंडर गॅप रिपोर्ट काढतात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. हे सुद्धा आपण कन्फ्युजन होता कामा नये. याच्यामध्ये महत्वाचं आहे जेंडर इन इक्वॅलिटी इंडेक्स काढणारी संस्था म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि जेंडर गॅप रिपोर्ट काढणारी संस्था म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर भारताने लैंगिक असमानता कमी करण्यात फार छान प्रगती दर्शवलेली आहे आणि फारच कारण की आपण बेटी पढाव आपण सगळं नियोजन आणलेलं आहे योजना आणलेल्या आहेत. त्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक जर बघितला आपला तर याच्यामध्ये क्रमांक आहे आपला 108वा क्रमांक आहे आणि मूल्य आहे आपलं 0.437 एवढं आपलं मूल्य आहे. त्याच्यामध्ये भारताचा 2021चा जो GI जर बघितला आपण तर याच्यामध्ये 122व्या क्रमांकावरती तो 2021 मध्ये. पण याच्यामध्ये फारच सुंदर अशी आपली एक याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. जे मूल्य आहे आता 0.499 होतं पूर्वी. आता ते आपल्याला दिसून येतं मूल्य आता सध्याचं 0.37. आता मूल्य जर बघितलं आपण तर इथे जास्त होतं आणि इथे मूल्य क्रमांक आपला वर फार खालचा होता. पण इथे क्रमांक सुधारलेला पण मूल्य सुद्धा कमी झालेलं असं आपल्याला लक्षात येतं. हे आपण थोडं लक्षात बघितलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ कोणता तरी देश
ज्यामध्ये वाईट कामगिरी करताय, त्याच्यामुळे आपण थोडं वरती गेलो असं आपल्याला लक्षात येतं. भारताचा GI मूल्य जर बघितलं तर ते एवढं होतं आपलं 437. ठीक आहे. त्यानंतर आहे जगातलं सरासरी जर बघितलं आपण तर त्या तुलनेत आपण 0.4642 दिसतो आपल्याला, आणि दक्षिण आशियामध्ये 0.478 दिसतो आपल्याला. त्यानंतर आहे पुढे जर बघितलं आपण प्रजनन दर, हा प्रजनन दर 2022 मध्ये भारताचा किशोरवयीन प्रजनन दर जर बघितला, जो जन्मदरामागे 16.3 होता, आणि तो याच्यामध्ये वयोगट जर बघितला आपण तर 15 ते 16 वयोगटामधलं 1000 महिलांमागे जन्म हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला भेटतं 16.3. 2021 मध्ये जर बघितलं आपण तो होता 17.1. यामध्ये सुधारणा झालेली आहे. ठीक आहे. भारताची कामगिरी मध्यम मानव विकास गट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, किंवा दक्षिण आशियाई देशांपेक्षा थोडी चांगलीच असं लक्षात येतं. श्रमशक्तीचा सहभाग दर जर बघितला आपण तर भारत हा सर्वात मोठा लिंग अंतरापैकी एक देश आहे. त्याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आपल्या लिंग अंतरामध्ये. त्याच्यावरून लक्षात येतं स्त्रिया जो आहे श्रमशक्तीमध्ये, या श्रमशक्तीमध्ये 28.3% एवढ्याच महिला आपल्या जॉबमध्ये काम करतात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये काम करतात. लोकसंख्या बघितली आपण तर 49% वगैरे एवढी लोकसंख्या असताना काम करणाऱ्या महिला किती आहेत? फक्त तर 28.3%. बाकीच्या महिला काय करतायत? बाकीच्या महिलांना घराच्या बाहेर जाऊ दिलं जात नाही काम करण्यासाठी, जॉब करण्यासाठी. म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या देशाला मागे आणतो असं याच्यावरून लक्षात येतं. म्हणून महिलांनी सुद्धा या अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे आणि उत्पादक कार्य केलं पाहिजे. पुरुषांचं प्रमाण जर बघितलं आपण तर 76.1% एवढं पुरुषांचं प्रमाण आहे. हे सगळं गुणांचा फरक याच्यामध्ये आपल्याला सुद्धा 47.8% गुणांचा फरक याच्यामध्ये आहे. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण, पुढचा मी बघू याच्यामध्ये आता लैंगिक असमानता निर्देशांक हे काय आहे याच्यामध्ये तुम्हाला बघितलं आपण. याची सुरुवातच 2010 मध्ये सुरुवात झालेली होती, आणि याचं काय काय डायमेन्शन्स असतात, काय काय याचे इंडिकेटर्स आहेत ते आपण थोडं बघूया. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, पेन आपल्याला बदलावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, याचे काही 3 डायमेन्शन्स आहेत. हे डायमेन्शन्स काय आहेत? याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह हेल्थ याच्यामध्ये दिलेली असते, प्रोडक्टिव्ह हेल्थ. त्याच्यानंतर म्हणजे महिलांची एक जनन क्षमता त्याच्यामध्ये बघितली जाते, जनन आरोग्य, एम्पॉवरमेंट सक्षमीकरण याच्यामध्ये बघितलं जातं, लेबर मार्केट श्रम बाजार याच्यामध्ये बघितला जातो, महिलांचा श्रमामध्ये काय सहभाग आहे ह्याच्यामध्ये बघितलं जातं. मग याच्यामध्ये लेबर फोर्स पार्टिसिपेशन, काय काय महिलांचा सहभाग आहे लेबर फोर्समध्ये. मग एम्पॉवरमेंट मध्ये काय बघितलं ते पार्लमेंट रिप्रेझेंटेशन. मग याच्यासाठी आपण महिला नारी वंदन एक विधेयक आणलं आपण, महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण मंजूर केलेलं आहे. त्यामुळे आपली ही याच्यामध्ये एम्पॉवरमेंटची स्थिती आपली सुधारणार आहे. तशी आपली सुधारलेली आहे, काही प्रमाणात आपण सुधारतो आहे, कारण की 73 आणि 74वी जी आपण घटना दुरुस्ती केली याच्यामध्ये आपण महिलांना 33% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपली महिलांचं आपण सक्षमीकरण करतोय, पॉलिटिकली सक्षमीकरण आपण करतोय. ती जर पॉलिटिकली सक्षमीकरण झालेलं असेल तिचं तर ते इकॉनॉमिकली पॉलिटिकल सक्षम नक्कीच होईल आणि होते आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एज्युकेशनल अटेंडन्स याच्यामध्ये बघितलं तर सेकंडरी लेवल अँड अबव त्याच्या आधारे बघितलं जातं की महिलांचं सक्षमीकरण काय होते, कारण की शिक्षण हा फार महत्त्वाचा घटक आहे जो की महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण एक काम करणारा तो घटक आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी जर बघितलं, माता मृत्यू दर याच्यामध्ये नोंदवला जातो. त्यानंतर आहे ॲडोलसंट फर्टिलिटी याच्यामध्ये बघितली जाते. तर 5 इंडिकेटर्स आहे, हे टोटली 5 इंडिकेटर्स आहेत ते आपण बघितले पाहिजे. या संदर्भामध्ये हा ग्लोबल जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा काढला जात असतो. तर अशाच प्रकारचा 2022चा आपला जाहीर झालेला आणि 208व्या क्रमांकावरती आपण आहोत. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर दुसरा रिपोर्ट आहे आपला जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा रिपोर्ट बघितला आपण. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक जो आहे हा आपल्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, कारण की इनोव्हेशन जसे जसे आपल्या देशामध्ये वाढेल तसं आपण विकसित होणार आहोत. जर आपल्याला ठरवलं आपण 2047 पर्यंत आपल्याला डेव्हलप नेशन व्हायचं आहे, हमें आज़ादी को 100 साल पूरे होंगे तब तक हमें डेवलप नेशन बनना है, तो हमें क्या करना पड़ेगा? सगळ्यात महत्त्वाचं इनोव्हेशन्स, रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्याला वाढवावे लागेल. रिसर्च इन्स्टिट्यूटवरती या रिसर्चसाठी आपण खर्च किती करतो? GDPच्या फक्त आपण 0.65% जवळपास खर्च करतो. पण हेच जर विकसित राष्ट्र बघितले आपण तर 5% दरम्यान हे रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती खर्च करतात. मग आपल्याला हे करावं लागणार
आपल्याला किमान 2% तरी आपल्याला खर्च करावा लागेल रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये, तेव्हा कुठे आपण याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांकामध्ये पुढे जाऊ शकणार आहोत. याच्यामध्ये आपला क्रमांक जर बघितला आपण, ही 12वी आवृत्ती याची रिपोर्टची जाहीर झालेली आणि 22 फेब्रुवारी 2024 हा जाहीर झालेला होता. आणि जाहीर करणारी संस्था अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स USSC हिच्या जे काही एक संस्था आहे तिची ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी सेंटर हिच्यातर्फे हा अहवाल जाहीर होतो. आणि याच्यामध्ये समावेश एकूण 55 देशांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये आपण निकष 50 आहे आणि त्याच्यामध्ये आपण 42व्या क्रमांकावरती आहोत. फारच अवघड गोष्ट आहे. 55 देश याच्यामध्ये सहभागी आणि आपण 42व्या क्रमांकावरती. आपण एवढा मोठा 1 नंबरची लोकसंख्या असताना आपण किमान पहिल्या 10 मध्ये टॉप 10 मध्ये तरी राहायला पाहिजे रिसर्च मध्ये. म्हणजे याचा अर्थ आपलं फंडिंग हे फार कमी पडते असं आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. फंडिंग वाढवायला पाहिजे. आपण अगाऊच्या गोष्टींवरती खर्च करतो. महिलांना 1500 रुपये देतोय, पण तोच जर आपण रिसर्च वरती खर्च केला तर महिलांचं ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये एम्पॉवरमेंट होणार आहे. आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हे आपण सगळं बघितलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर भारताचे गुण जर बघितले आपण, 2023 मधला क्रमांक आपला 42 होता. हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे. सारखाच होता 42वा. पण जर आपण रिनोव्हेशन साठी आणू तर हा याच्यामध्ये सुधारणा होईल आपली. त्यानंतर याच्यात जर बघितलं आपण 38.64% एवढा आपला याच्यामध्ये गुण आहेत आपल्याला मिळालेले. मग इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट सगळ्यांना माहिती आहे काय, तर आपण जे नवीन संशोधन करतो त्याच्यावरती आपला अधिकार राहतो. आता मी रिसर्च का करायचं? मी रिसर्च काहीतरी 2 पैसे भेटेल बा, मी काही संशोधन केलं तर मग त्याच्यासाठी मी रिसर्च करणार. मग माझं रिसर्च 2 पैसे भेटेल म्हणून मी करणार. पण जर मला 2 पैसे भेटणार नसेल तर मी कशाला रिसर्च करणार? म्हणूनच याचं हे संरक्षण व्हायला पाहिजे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मध्ये अधिकार असेल तुम्हाला. तुम्ही जर रिसर्च केलं, संशोधन जर केलं, तुम्हाला अधिकार असेल त्याच्यावरती तुम्हाला. मग याच्यामध्ये बौद्धिक संपदा अधिकार हे एक शोधक किंवा निर्मात्यांना त्यांच्या आविष्कार आणि निर्मितीचे एक विशिष्ट कालावधीसाठी संरक्षण दिलं जात असतं. तुम्ही लिखाण केलेलं असेल, तुम्ही काही केलेलं असेल आणि याचे विविध प्रकार आहेत. मग आता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचे 7 विविध प्रकार आहेत, ते सुद्धा आपण बघूयात. त्यामध्ये हे कायदेशीर अधिकार प्रदान केले जात असतात आणि याच्यामध्ये यासाठी आपल्याकडे कायदे सुद्धा आहेत. हे सगळं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलाच. शोधक आणि त्यांच्या नियुक्तीला हा एक विशिष्ट कालावधीसाठी वापरण्यासाठी एक महत्त्वाचा अधिकार याच्यामध्ये दिला जात असतो. आपल्या सगळ्यांना याच्या संदर्भात माहिती आहे. त्यानंतर बघूया आपण की पहिले 5 देश कोण आहेत जे की रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये फारच पुढे आहेत आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मध्ये पहिल्या क्रमांकावरती आहेत. ऑब्विसली हमारा बडा भाई USA हा आपला नेहमीच पुढे असतो आणि तो रिसर्च मध्ये खर्च करतो. 5% पर्यंत खर्च करतो GDPच्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये 95.48% याचा तेवढा स्कोर आपल्याला दिसून येतो आणि तो पहिल्या क्रमांकावरती हो. त्यानंतर आहे युनायटेड किंगडम UK दिसून येतो आपल्याला. UKचा जो स्कोर आहे याच्यामध्ये तर 94.12% एवढा स्कोर UKचा आहे. म्हणून ते डेव्हलप आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. जर आपल्याला डेव्हलप व्हायचं असेल 2047 पर्यंत तर आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट वरती खर्च करायला पाहिजे आणि आपण इनोव्हेशनसाठी प्रमोट करायला पाहिजे. हे आपली सर्वात महत्त्वाची गरज असेल. याच्यामध्ये आपल्याला अगदी स्टार्टअप्स जे आहेत या स्टार्टअपसाठी प्रमोट करणं गरजेचं राहील. स्टार्टअप्स बंद पडत आहेत एकीकडे. आपण स्टार्टअप इंडिया योजना आणली परंतु जे स्टार्टअप उभे होत आहेत ते सुद्धा बंद पडत आहेत. हे फारच रिजिड असे आपले कायदे आहेत किंवा काही नियम आहेत, त्याच्यामुळे सगळं होते. त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करावी लागणार आहे. तर आपण जर बघितलं तिसऱ्या क्रमांकाला फ्रान्सचा जो स्कोर आहे तो 93.12% एवढा स्कोर फ्रान्सचा आहे. त्यानंतर जर्मनीचा स्कोर आहे 92.46% एवढा जर्मनीचा स्कोर आहे, तो 4थ्या क्रमांकावरती आहे. आणि 5व्या क्रमांकावरती दिसतो आपल्याला स्वीडन, जो ज्याचा स्कोर आहे 92.12% एवढा स्कोर स्वीडनचा आहे. तर हे आपण बघितले पाहिजे 5 देश. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटचे 7 प्रकार कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये बघून घ्या आपण. कॉपीराईट, ज्याच्यामध्ये तुम्ही जर एखादं पुस्तक लिहिलं किंवा काही एखादी सॉंग्स केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे CD असेल याचं सगळं पुस्तकाचं वगैरे कॉपीराईट याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. ट्रेडमार्क, मग एखाद्या व्यवसायासाठी तुम्हाला काही संशोधन केलं आहे, तुम्ही व्यावसायिक एक काही नवीन खाद्यपदार्थ बनवला किंवा इतर कोणते प्रोडक्ट बनवलं तर त्याच्यासाठी विक्रीसाठी तुम्हाला ट्रेडमार्क दिलं जातं. पेटंट, मग वैज्ञानिक एखादा शोध लावला आपण तर त्यासाठीचं आपल्याला पेटंट दिलं जातं. त्यामध्ये भौगोलिक संकेतांक, मग एखादा भूगोलानुसार एखाद्या प्रदेशामध्ये विशिष्ट अशी वस्तूच मिळत असेल त्या ठिकाणी भौगोलिक निर्देशांक दिला जातो. या संदर्भात जर बघायचं असेल आपल्याला तर या अगोदरचा माझा व्हिडिओ जर असेल, आपण ग्रीन बुकच्या संदर्भातला व्हिडिओ घेतलेला होता, चालू घडामोडी, मे महिन्यामधल्या चालू घडामोडी, त्यामध्ये आपण हे सगळं डिटेल घेतलेलं आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या संदर्भामध्ये. तर यामध्ये वनस्पतीचे प्रकार, विविध वनस्पतीचे प्रकार, काही रिसर्च करून संशोधन केलेल्या वनस्पती असतील, औद्योगिक डिझाईन यामध्ये सुद्धा आणि सेमी कंडक्टर इंटिग्रेटेड सर्किट लेआउट डिझाईन, हे सुद्धा 7 प्रकार याच्यामध्ये आहेत ते आपण बघितले पाहिजे. त्यानंतर पुढे बघूया
ह्यामध्ये आपले जे महत्त्वाचे हे आहेत आपण या ठिकाणी बघितलेले आहेत अहवाल. तर आपला दुसरा जो काही आपला व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण पुन्हा काही महत्त्वाचे अहवाल बघणार आहोत 2024 मध्ये, जे आपल्या परीक्षेसाठी फारच महत्त्वाचे असतील. तर या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला पार्ट 2 ला. तर या निमित्तानं आपण नक्कीच आपली जे पुण्यामध्ये रिव्हिजन बॅच आपली सुरू आहे तर त्या रिव्हिजन बॅचला नक्की जॉईन करा. फारच कमी रुपयामध्ये अगदी 3500 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होते आणि ऑनलाईन मध्ये तर अगदी 3000 रुपयामध्येच ती बॅच आहे. एवढे पैसे कुठेही जात नाही, तो आपण अगाऊच्या गोष्टीवरती खर्च करतो आणि याच्यामध्ये जर आपल्याला यश मिळणार असेल तर नक्कीच आपण यावरती खर्च केला पाहिजे. जागा खूप जास्त आहेत आणि खूप ट्रिमेंडस जागा आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधी आहे. नक्कीच ही बॅच रिव्हिजन बॅच जॉईन करा. आपल्याला याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेली आहे, त्या बॅचमध्ये नक्की तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हावं. मी त्या ठिकाणी करंट अफेअर्स तुम्हाला घेणार आहे, तर आपण व्यवस्थित घेऊया आणि सुंदर घेऊया. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया, भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.